नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा बघा पाचगणीला जाणारा वाईतून स्टँडजवळचा रस्ता किती बेकार आहे. अजून इतके दिवस खणून ठेवला, काही कामाला सुरुवात नाही, काय नाही. कधी होणार 1 वर्षाने, 4 वर्षाने, 10 वर्षानं, काय माहिती. इथं जरा रस्ता क्रॉस करताना सावधगिरीने करा. हा रस्ता 4 पदरी केल्यामुळे जरा सिटी सारखा लुक आलाय. बहुधन नाका. हे बघा, डावीकडं पुण्याकडं फाटा जातो आणि इकडं सरळ रस्ता सातारला जातो. वाई ते पाचवड रस्ता चांगला झाल्यामुळं प्रवास सुखकर झाला. वाई पाचवड रस्ता आता चांगला झाला एकदम. म्हणून तर पुणेकरांनो तुम्हाला सांगतो, पाचवड रस्त्यानंच या. कोल्हापूर, सातारा, तिकडच्या सांगली विंगली सगळे तिकडचे लोक पाचवडनंच येतात. पण पुणे ह्या बाजूला पडतं, मग तुम्हाला सुरूर जवळ पडतं. तर सुरूर न येता हे ना पाचवड मार्ग थोडं लांब पडेल तुम्हाला, पण पाचवड रस्त्याने या. सुरूर रस्ता का अजून झाला नाही नीट, उगाच तिथं ट्रॅफिक होतं आणि त्यात अडकाल तासभर. त्याच्यापेक्षा हा बघा रस्ता, झाडी बिडी मस्त आहेत, ह्याच रस्त्याने या.
आलं 5वं ॲड. साताऱ्यात जेव्हा IT पार्क होईल तेव्हा पाचवडला पण फायदा होणार. वाईला थोडंफार होणार, पाचवड, उरतारे, लिंब सगळ्या गावांना तिथं वस्ती जमिनींचे भाव वाढतील. हे बघा, इथं एक स्पीड ब्रेकर आहे. असे लक्षात ठेवायला लागतात, पाठ करायला लागतात, कारण तिथं काय खूनबिन काय नसतं. म्हणजे ॲक्सिडेंट होण्यासाठी हा स्पीड ब्रेकर करतात का काय कळत नाही. सातारपर्यंत रस्ता चांगला आहे. मग पुढं सातारच्या पुढं जरा नागठाण्यापासून मग रस्त्याची कामं चालू झालीत कराडपर्यंत. कराडच्या पण पुढं जरा टोल अजून किती वर्ष भरायचं आहे काय माहिती. नागेवाडी भागात IT पार्क होणार आहे. तो जर चांगला झाला, व्यवस्थित सक्सेस झालं तर सातारा शहर आणि आजूबाजूची शहरं त्यांचा कायापालट होईल आणि बेरोजगारी दूर होईल. हे आहे रामनगर, सातारच्या जवळचं एक छोटं गाव. पण IT पार्क जिथं होणार आहे तिथपासून जवळ आहे, त्यामुळे ह्या गावाला पण चांगला फायदा होईल. इथल्या जमिनींच्या किमती वाढतील, रोजगार इथल्या लोकांना उपलब्ध होईल. हा आला मोळाचा ओढा. या भागाला मोळाचा ओढा असं म्हणतात. हा भाग आणि इथले रस्ते जराशे जुना असे वाटतात. मागच्या वेळेला इतर रस्ते चांगला नव्हता, आता चांगला झालाय.
इथे डाव्या बाजूला राधिका टॉकीज होतं, इतकं भारी. आणि पुढं उजव्या बाजूला समर्थ टॉकीज. इतकी भारी टॉकीज बंद पडली, फार वाईट वाटतं. लहानपणी आम्ही सायकलवर इकडं सिनेमा बघायला यायचो. वाईहून सायकलवर यायचो इकडं सिनेमा बघायसाठी. आलो साताऱ्यात. आता सिटी सेंटर दुकान कुठं आहे तेवढं शोधायचं. सिटी सेंटर मिळालं, तिथं आत गेलो. गर्दी असल्यामुळं काही शूटिंग करता आलं नाही. आणि तिथनं बाहेर पडलो आणि थोडंसं खालच्या रस्त्यावरनं पुढं आलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.